लोक बरेचसे म्हणतात की पुरुषोत्तम व कीर्तनाचे खूप पैसे घेतात. घेतो मी, ते काही खोटं नाही, खरंच आहे ते. पण नुसते पैसे घेतो असं नाही. पैसे घेऊन केलं काय हेही तुम्हाला माहीत पाहिजे ना महाराज. मी आतापर्यंत पैसे घेऊन फक्त पैशाच्या गाडी कीर्तनाच्या पैशातून गाडी घेतली बा, नाही तर बाकी जेवढा काही पैसा आला तेवढा 3.5 कोटी रुपयाचं चोखोबरायचं मंदिर बांधलं महाराज. किती? 1 रुपया कोणाचा न घेता. महाराष्ट्रात असं कोणी सांगावं की मी पुरुषोत्तम बोल 1 रुपया द्याला महाराज, आपण कीर्तन करायचं सोडून देऊ. एवढं मोठं मंदिर आहे. त्या मंदिराची मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा 5 मे ते 13 मे या कालावधीमध्ये भव्य दिव्य स्वरूपाचा सप्ताह आहे. महाराष्ट्राचा गौरव असं जरी म्हणलं तर काही वावगस होणार नाही. अरे एक सुद्धा मंदिर माझ्या चोखोबरायचं महाराष्ट्रामध्ये नाहीये. पहिलं महाराष्ट्रातलं मंदिर चोखोबरायचंय, ते बी एवढं सुंदर आहे की तेवढं मोठं परत चोखोबरायचं मंदिर होईल काही सांगता येत नाही. आणि त्या मंदिराचे लोकार्पण सोहळा, मूर्तीप्राण प्रतिष्ठा सोहळा, कलशारोहण सोहळा 5 मे ते 13 मे खूप भव्य दिव्य स्वरूपाचं नियोजन आहे. महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार त्यामध्ये चैतन्य महाराज देगलूर आहे, बंडातात्या कराडकर आहे, जयवंत महाराज बोधले आहे. तुम्हा सर्वांचं श्रद्धास्थान आपल्या संभाजीनगरचं वैभव नव्हे, महाराष्ट्राचं वैभव गाथामूर्ती राऊत बाबांचं सुद्धा कीर्तन आहे. भगवानगडाचे अध्यक्ष नामदेव शास्त्री यांचंही कीर्तन आहे. जनार्दन महाराज राजपूत, निवृत्ती महाराज कदम, लवितकर महाराज सर्वच महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार आहे. रामरावजी महाराज ढोक बाबांची कथा आहे. आणि शेवटी हेलिकॉप्टरनं आमच्या मारुती बाबा कोरेकर बाबांच्या हस्ते काय आहे, हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी आहे. आणि या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब सुद्धा त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. मी सर्व मंडळीला असं समजा आज मुरळीच आलेलो आहे. मी जसं तुमच्याकडे येतो तरुण मित्र मंडळी, 2 दिवस तरी तुम्ही आमच्या सप्त्याला या. तुमचं मार्गदर्शन जशी जमल तशी मी चांगल्या प्रकारची तुमची राहण्याची खाण्याची व्यवस्था करतो. हे कीर्तनातून मी शब्द देतो. या जास्त दूर नाही, समृद्धीला चढले तर 2 तासात तुम्ही आमच्या तिथे येऊ शकता. अगदी जवळ आहे. इथून सिंदखेड राजाला उतरायचं, सिंदखेड राजाहून देळगाव राजा, देळगाव राजाहून देळगाव मैन इसरूळ मंगरूळ फाटा तालुका चिखली जिल्हा बुलढाणा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे. मी किती पैसे घेतले हे बघण्यापेक्षा त्या पैशाचं केलं काय याची शब्बासकीची ठाप टाकण्यासाठी लेकराच्या पाठीवर या, अशी सर्वांना माझी विनंती आहे. खूप सुंदर नियोजन आहे. दररोजचं 10 ते 20 हजार लोकांचं अन्नदान आहे. तुम्हाला विशेष वाटेल, शेवटच्या दिवशी 30 ते 40 हजार लोकांना आमरसाचं जेवण आहे महाराज. आत्ताच आमरस बुक करून टाकलेला आहे. 2-4 बन रहा है मंदिर, मंदिर तयार होत आहे माझ्या चोखोबारायांचे. मौजे इसरूळ तालुका चिखली जिल्हा बुलढाणा येथे आवाजाचे जादूगार संत चरणरज पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या अथक परिश्रमातून दिनांक 5 मे ते दिनांक 13 मे या कालावधीत महाराष्ट्रातील दिग्गज व थोर कीर्तनकारांचा अखंड हरिनाम सप्ताह, महाराष्ट्रातील एकमेव भव्य दिव्य संत चोखोबाराया मंदिर मूर्ती प्राण प्रतिष्ठा तसेच कलशारोहण सोहळा, संत चोखोबाराय पुण्यतिथी महोत्सव, मंदिर कलशारोहण सोहळा, अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण तसेच श्रीराम कथा. कथा प्रवक्ते हवपर रामराव महाराज ढोक, विनीत संत चरणरज पुरुषोत्तम महाराज पाटील. बन रहा है मंदिर, मंदिर तयार होत आहे माझ्या चोखोबारायांचे. मौजे इसरूळ तालुका चिखली जिल्हा बुलढाणा येथे बन रहा है मंदिर, बन रहा है मंदिर, कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है, प्राण से प्यारा है, अवधपुरी का धाम बन रहा है मंदिर, बन रहा है मंदिर, प्राण से प्यारा है, प्राण से प्यारा है, अवधपुरी का धाम बन रहा
पुरी का धाम बन रहा है मंदिर, बन रहा है मंदिर। प्रभु रामचंद्र भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की। आज गुरुजींकडे शिकायला होतो आमचे उद्धव दादा, सर्वच मंडळी, सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो। उठू नका कोणी। ज्यांनी गोड अशी माईक सिस्टीम लावली त्या दादासाठी सर्वांनी एकदा टाळी वाजवा महाराज। वा वा, खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व, एवढे धन्यवाद। बाकीच्यांचं राहिलं चालतं, पण ज्यांनी आज कीर्तनाचं यजमान पद घेतलंय आमचे सकाराम भाऊ हरी गिटरे, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा टाळी वाजवा महाराज। वा वा वा, खूप सुंदर नियोजन त्यांनी केलंय। त्यांच्याही चरणी मी माझा माता ठेवतो, झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो। जे बरोबर आहे ते माझ्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं आहे। चुकीचं असेल माझ्या बुद्धीचे दोष, बोलताना जर कोणाचं अंतकरण दुखवलं असेल तर प्रत्येकाने मला आई वडिलाचं अंतकरण करून माफ करा। जाता जाता एक छोटीशी सूचना आहे, आम्ही ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये एक छोटीशी गोशाळा सांभाळतोय। तुम्ही म्हणसाल काही पैसे वगैरे मागता का? तसलं काही मनात पाप नका आणू, पण त्या गायीची सेवा करण्यासाठी एक छोटासा उपक्रम आम्ही हाती घेतलाय। त्या गायीच्या याच्यासाठी सुंदर वारकरी अगरबत्ती तयार करतो। समोर डस्टर गाडी उभी मंडपाच्या समोर, प्रत्येकानं घरी जाताना एक अगरबत्तीचा पुडा घेऊन जा। त्याच्यातून जो पैसा येईल तो माझ्या संसारासाठी जाणार नाही, त्यातून जेवढा काही पैसा येईल तो गोमातेसाठीच जाईल, याची शाश्वती मी तुम्हाला नारदाच्या गादी। खूप आनंद वाटतोय गड्या, तुम्ही सर्व लोक संप्रदायाला जोडायला लागले। बसलेल्या सगळ्या वयस्कर मंडळींना, सगळ्या वयस्कर महाराज लोकांना, टाळकरी भजनांना माझी विनंती, बाबांनो आता तुम्ही कुठेतरी थांबा। सप्त्याचे कार्यकर्ते माझ्या तरुणांना करा हे बाबांनो। का? कारण सर्व सप्त्याचा कार्यकर्ता जर या महाराष्ट्रातला तरुण झाला तर तो व्यसनाधीन होणार नाही, तो चुकीच्या मार्गाने जाणार नाही। एक वयस्कर माणूस म्हणला, बाबा त्यांच्या गळ्यामध्ये माळा नाही, त्यांना सप्त्याचं कार्यकर्ता कसं करायचं? माझी विनंती तुम्हाला, त्यांच्या गळ्यामध्ये जरी माळा नसेल तरी त्यांना सप्त्याचं आयोजक करा। ते पहिल्या वर्षी माळ घालणार नाही, दुसऱ्या वर्षी माळ घालणार नाही, पण तरुण कीर्तनाकडे पाहून लाज काज का होईना त्यांना तिसऱ्या वर्षी गळ्यामध्ये माळ घालायची इच्छा होईल। हा बदल फक्त सप्त्यामध्ये। म्हणून माझी विनंती आहे, तरुण पोरं सहकार्य करतात आणि मला तर तुमच्या गावाचं वाटल तेवढं कौतुक कमीच आहे। सगळे जे कार्यकर्ते तेवढे 35 वयाच्या अगोदरचे कार्यकर्ते महाराज, सगळे तरुण पोरं। असं जर तुम्ही सर्व मंडळींनी जर संप्रदायासाठी योगदान दिलं तर निश्चित तुमच्या जीवनामध्ये बदल घडल्याशिवाय राहणार नाही। तरुण पोरांना माझी विनंती, पोरांनो जीवनामध्ये सगळं करा गड्या, पण जीवनामध्ये व्यसन नका करू। अरे या भारताला पाकिस्तान पासून भीती नाहीये, या भारताला बांगलादेश पासून भीती नाहीये, या भारताला नक्षलवाद्यापासून भीती नाही, या भारताला आतंकवाद्यापासून सुद्धा भीती नाहीये। या देशाला सगळ्यात मोठी भीती जर कशापासून असेल ना पोरांनो, तर फक्त व्यसनापासून आहे। म्हणून तरुणांना माझी विनंती आहे, दारू गांजा मत पी यारो, अक्कल गुम हो जाती है, अपने पलों का दाम खर्च के मुंह में मिट्टी आती। पोरांनो यूपी बिहारचे लोक तुमच्या संभाजीनगरला येऊन पाणीपुरी ऐकून त्यांचा टर्नओव्हर वर्षाचा 70-80 लाख रुपयाचा आहे। राजस्थान वाले स्वीट मार्ट वाले तुमच्या महाराष्ट्रात आले, स्वीट मार्ट विकून त्यांचा वार्षिक टर्नओव्हर 2-2, 4-4 कोटीचा आहे। तरुणांनो व्यावसायिक व्हा, आर्थिक परिस्थिती मजबूत करा, स्वतःच्या पायावर उभं राहा। मी तर या मताचा महाराज आहे, याच्या त्याच्या मागं कुत्र्यासारखं फिरण्यापेक्षा स्वतःचं स्टेटस असं कमवा की लोक तुमच्या मागं फिरले पाहिजे। हल्ली महाराष्ट्रातल्या तरुणांना कार्यकर्ते व्हायची खूप हौस आलेली। मी ह्या पक्षाचा कार्यकर्ता, मी त्या पक्षाचा व्हा। माझी विनंती, तुम्हाला कोणत्याच पक्षाचे कार्यकर्ते व्हा याविषयी माझं दुमत नाही, पण जर तुम्हाला खरोखरच कार्यकर्ता व्हायचं असेल तर कार्यकर्ते फक्त तुमच्या मायबापाचे व्हा, त्यांचं नाव मोठं करण्यासाठी प्रयत्न करा पोरांनो। मी याच्याही पुढे जाऊन सांगेल, पोरांनो क्रुझर करून तिरुपतीला खपण्यापेक्षा, क्रुझर करून गोव्याला जाण्यापेक्षा, क्रुझर करून उज्जैनला जाण्यापेक्षा कधीतरी गावातले 10-12 पोरं एकत्रित या, क्रुझर करा, बारामतीला जा, तिथल्या शेतकऱ्यांशी संवाद साधा। तिथले शेतकरी 2 एकरामध्ये 20 लाखाचं उत्पन्न कसं घेतात ही अक्कल घेऊन तुमच्या गावाला या, निश्चित तुम्ही मोठे झाल्याशिवाय राहणार नाही गड्यांनो। म्हणून तरुणांना माझी विनंती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आहोत आपण, धर्मवीर संभाजी महाराजांचं रक्त आहे तुमच्या आणि माझ्यामध्ये, भगतसिंग, राजगुरू, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे वारसदार आहोत आपण। कुठं त्यांचं कारण आणि कुठं आपलं जीवन, थोडं लक्ष देऊन ऐका। आपण फक्त गाडीवर नाव टाकतो, राजे तुम्ही जन्माला गाडी बियर मारला म्हणजे राजाला का दारू प्यायला बोलवतो? अरे एका चांगल्या माणसाने मला विचारलं, म्हणे महाराज
ज्या कीर्तनकारांना कीर्तन आहे त्यांच्या कीर्तनावर 150 नावं असतात, 1008 आणि 12008 आणि महंतन हेन तेन. मग तुम्ही तर दररोजचे 3-3 कीर्तन करतात, तुमच्या गाडीवर नाव का टाकत नाही तुम्ही? मी त्यांना जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं आहे. म्हणलं रात्री 9 ते 11 कीर्तन संपल्यानंतर मी थकलेला असतो, मी लगेच झोपतो. माझ्या ड्रायव्हरला जर झोप यायला लागली आणि त्याला जर चहा प्यायची इच्छा झाली, 11च्या नंतर हॉटेल बंद होतात, धाबे सुरू असतात. त्यानं जर एखाद्या धाब्यावर गाडी लावली तो जर चहा घेण्यासाठी गेला आणि जर एखादा चांगला मनुष्य त्या रस्त्याने प्रवास करत असेल तर तो विचार करेल, अरे हे महाराज लोक रात्री 9 ते 11 कीर्तन करतात आणि 11च्या नंतर धाब्यावर जातील, याच्यामुळे जर माझ्या संप्रदायाचं नाव खराब होत असेल तर मी मेलो तरी गाडीवर नाव नाही टाकायचं महाराज. अरे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव टाकून जर ती गाडी तुम्ही बिअर बारला नेत असेल तर असा मूर्खपणा जीवनामध्ये करू नका. तरुणांनो, संघटित राहा, एकत्रित या, देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. अरे एक काळ या महाराष्ट्रामध्ये असा होता की आपल्याच देवाचं गाणं आपल्याला म्हणायचं म्हणलं तरी बंदी होती. नुसतं म्हणलं ना बनाएगे मंदिर, नुसतं म्हणलं तरी केसेस होत होते. आता म्हणायची काय गरज आहे, ऑलरेडी काम चालू आहे. 2024ला जानेवारी महिन्यामध्ये त्या राम मंदिराचे साक्षीदार तुम्हीही राहणार आहे आणि त्या राम मंदिराचे साक्षीदार मी सुद्धा राहणार आहे. तोपर्यंत आपण मरणार नाही. उद्घाटनाला आपण हजर नव्हतो, पण लोकार्पण सोहळ्याला महाराष्ट्रातला नव्हे, देशातला नव्हे, जगातला प्रत्येक माणूस माझ्या प्रभू रामचंद्राच्या भूमीत आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माझी विनंती, एक माणूस मला म्हणे, महाराज एवढं मोठं राम मंदिर बांधण्यापेक्षा त्या शाळा काढल्या असत्या, कॉलेजेस काढल्या असत्या तर बरं झालं असतं. मी त्या मूर्खाला सांगितलं, म्हणलं मूर्खा, शाळेत बिघडलेले लोक, कॉलेजमध्ये बिघडलेले लोक हे मंदिरातच नीट होतात, म्हणून पहिले मंदिर बांधायचे नंतर शाळा बांधायची.